रेग्युलर साप्ताहिक कार्यक्रमामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये चारीधाम यात्रा झाली होती आणि चारीधाम यात्रा झाल्यानंतर एक गोष्टीचा साक्षात्कार झाला. घरी होती बरी, आठवली पंढरपुरी. तर यात्रा फिरून पाहिलं तर ज्याच्याकडे पैसा आहे तो फिरतोय, पर्यटन होतंय, पण लोकांत परिवर्तन होत नाही. पर्यटनामध्ये फेऱ्या वाढतात लोकांच्या, पण स्वभावामध्ये आणि व्यवहारामध्ये कार्यामध्ये अजिबात काही फरक पडत नाही. आणि लोक धार्मिक कार्य करतात मोठमोठे, वृत्त कैवल्य उपास तापास करतात, पण भगवंताच्या प्रती प्रेम वाढत नाही. पण आजकाल भारतामध्ये बालाजी अधिक मासामध्ये 90 लाख लोकांनी भेट दिली ह्या महिन्यामध्ये, म्हणजे 1 कोटीच्या वरती आसपास. आणि मी आपल्याला गंगोत्री, यमुनोत्री, ऋषिकेश, हरिद्वार लाखो लोक रस्त्यांना सगळीकडे तुफान गर्दी. वृंदावनमध्ये गेल्या 2 दिवसापासून व्हिडिओ बघतोय की लोकांना अनाउन्समेंट केलं जातं की येऊ नका, चेंगराचेंगरी ओरली, एवढी मुंग्यापेक्षा गर्दी. आपल्याला कधी कधी वाटत असेल की लोक एवढे तीर्थयाळेला चालले आहेत, लोकांना देव भक्ती करण्याची वृत्ती वाढली वाटतं. नाही आहे, अजिबात नाही. लोक पर्यटन म्हणून येत आहेत. भगवत भक्ती, आध्यात्मिक चेतना म्हणून उन्नत करण्यासाठी कोणी येत नाही तिथे. कारण की यात्रेत आल्यानंतर लोकांचा जो भाव आहे तो काही नाही. नुसते लोक फोटो सेल्फी, 2 मिनिट देवाचं दर्शन आणि 1 घंटा फोटो सेशन हे चालू आहे. कसं माझे रील पहिले यूट्यूबला पडेल, व्हॉट्सअपला पडेल, इंस्टावर पडेल ना, लोक कधी माझा थोबडा पाहतील आणि तिथून लाईक करतील. लाईक डिसलाईकवर माझं लाईक चालू आहे. कोणाला कोणाच्या थोबड्या पाण्याचे काही इंटरेस्ट राहिलं नाही. आपण 100 फोटो काढतो, आपलेच फोटो आपण बघतो का? पण दुर्दैव असं आहे की त्या तीर्थस्थळाला जाऊन तिथले जे तीर्थ आहेत त्याच्यातून आपण काय घेतलं पाहिजे हे कोणीच घेत नाही आहे. नुसते येतात, बोंबलं फिरून येतात. काय फरक पडतो कोणाच्या जीवनात? मला त्याच्यावर नाही बोलायचं, पण एक गोष्ट दिलेली आहे की माणसाला भगवत प्राप्ती करायचं असेल तर तुझा आहे तुझ्यापाशी तरी जागा चुकली असेल. जर घरी राहा, भगवत प्राप्ती करा. आणि घरात राहून तुम्ही भगवंताला प्राप्त करू शकता, तीर्थयात्रा करू शकत नाही. पण कधी कधी आम्हाला लोकांसाठी फिरावं लागतं, पण त्याच्यातून काही साध्य होत नाही. आणि आजकाल तर माझा साक्षात्कार ह्या गोष्टी झाला की चौधरी यात्रा कंपनी आणि आपल्या यात्रा कंपन्या सारख्या झाल्या. लोक खातात बसतात. आणि तुम्हाला वाईट वाटेल, येताना आपलं रेल्वेमध्ये जेवढे चारीधाम यात्रा करणारे होते आमची ट्रेन, सगळे पत्ते खेळत येत होते. 90% लोक पत्ते. काही जणांचा प्लॅनिंग होता की गेल्या गेल्या पार्टी कशी करायची. आता 15 दिवस लय दिवस झाला आहे, मग कुठं जायचं, काय जायचं, सगळीकडं तो डिस्कशन. आणि मग येऊन यात्रेमध्ये सुद्धा काही जणांना कंट्रोल नाही झालं तर ते नॉनव्हेज खाल्लं होतं. म्हणून आपण काय शिकलो त्या यात्रेतून? म्हणून यात्रेत गेल्यानंतर आपला उद्देश हा असला पाहिजे की म्हणून आपण त्या धामातून काय घेतलं. अयोध्या धामात गेलोत, अयोध्याला बी खूप लोकांनी, पण अयोध्या हे त्यागाची भूमी आहे. तिथे रामचंद्रानं सर्वस्व जीवन त्याग केलेलं आहे. आपण अयोध्येतून ते शिकून आलोत का? नाही आलो. नुसतं आले, फोटो काढले, राम मंदिर पाहिलं, हा डोळ्याचं पारणं. भक्तिसिंग ठाकूर महाराज म्हणतात तीर्थयात्रा म्हणजे डोळ्याशी मशाज आहे. 2 मिनिटं पाहायचं देवा आणि घरी यायचं. काय होतं? वृंदावन आहे ते आनंदाचं, प्रेमाची भूमी आहे. आनंद घ्या, प्रेम करा. पण कोण आहे वृंदावनला? ते पंढरपूर धाम आहे, ते आहे भजनाची भूमी आहे. तिथून नाही का तुम्ही नाद ब्रह्म म्हटलेलं आहे, तिथून तुम्ही भजन, त्या धामातून नाही का भजनाची शक्ती घेऊन आली पाहिजे. तिरुपती बालाजी आहे, भगवंत भक्तासाठी काय करतात ती शक्ती घेऊन आलं पाहिजे. बद्रीनाथला जातात, बद्रीनाथला काय सगळे लोक कशासाठी जातात मोस्टली? बाबा चला हिल स्टेशन आहे, आणि थोडंसं ट्रॅव्हलिंग होती, चला एक्सप्लोअर करू लाईफमध्ये ट्रॅव्हल. पण
बद्रीनाथ भूमी ही त्यागाची तपस्येची भूमी आहे. नर नारायण ऋषींनी तपस्या केलेली आहे. आपण तिथे जाऊन काय तपस्या करतोय? अजिबात नाही तपस्या. लोक निस्ते येतात, दर्शन घेतात आणि मग येतात. केदारनाथ कशाची भूमी आहे? तपस्येची भूमी आहे. आणि गंगोत्री यमुनोत्री कशाची भूमी आहे? जी आपल्याला हे शिकवते की भगवंताच्या प्रती आपण कसं ओढण गेलं पाहिजे. ह्या भूमी आहेत. पण त्या भूमीमध्ये आपण जाऊन लोकांचा स्वभाव, व्यवहार, अध्यात्म काही नाही बदललेले, न भक्ती वाढलेले. म्हणून श्रीमद भागवतामध्ये याला म्हटलं श्रम ही केवलम नोत्पादरती येती. जर तुमचे क्रिया भगवंताला प्रसन्न नाही करू शकल्या, त्या क्रियामध्ये भगवंत नसेल, रती वाढत नसेल. रती म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट, राग. राग ह्या शब्दाचा अर्थ क्रोध नाही. राग या शब्दाचा अर्थ आहे अटॅचमेंट वाढणे, आसक्ती वाढणे. हे जर होत नसेल तर केवळ नरोत्तमदास ठाकूर एक याच्यामध्ये भजनामध्ये म्हणतात, तीर्थयात्रा काय? भ्रमर आहे. भ्रमर म्हणजे भ्रमण करणार आहे. तुमची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. आणि मी ह्या यात्रेमध्ये पाहिलं, मला वाटलं अधिक मास आहे, एक्स्ट्रा जप करू, जरा काही करू. पण संघाचा फरक पडतो, अन्नाचा संघ फरक पडतो. बाहेरचे भौतिकवादी लोक प्रसाद जेवण बनवणारे होते, त्यांचं खाऊन चेतना बिघडली, भजन पण व्यवस्थित झालं नाही. आणि तीर्थयात्रात एवढा प्रवास होता, 950 किलोमीटर, सगळे डोंगर, ह्या डोंगरावरून त्या डोंगरावरून त्या डोंगर. प्रश्न पडला काय नुसतं प्रवास केला, त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक खूप हॅरेसमेंट झाले. केदारनाथला तर त्या दिवशी 16 माळा झालं. मला एवढं वाईट वाटलं. मला देवाचं दर्शन घेतोय पण भगवंताचं नाम जप होत नाही. काय अर्थ आहे आपल्या तीर्थयात्रेला? कलियुगामध्ये साधन सांगितलेलं आहे, यज्ञ याग सांगितलं नाही, दान तप नाही सांगितलेलं आहे, तीर्थयात्रेचं पण नाही सांगितलेलं आहे. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. अंतकाळी भगवंताचं स्मरण झालं पाहिजे, तेव्हा भगवत प्राप्ती होऊ शकते. तीर्थयात्रा, दान धर्म, यज्ञ करणं किंवा पुण्यकार्य कर्म हे तुम्हाला ऐश्वर्य वाढविण्यासाठी आहे, भगवत प्राप्तीसाठी नाही आहे. भगवंताला प्रेम वाढवायचं असेल तर पुण्यश्रमण कीर्तन, भगवंताच्या प्रती आसक्ती, प्रेम, आणि त्यांना प्राप्त करायचं असेल तर पांडुरंगाबद्दल, कृष्णाबद्दल, रामाबद्दल तुमचे श्रवण वाढलं पाहिजे, कीर्तन वाढलं पाहिजे. आणि ह्या पुण्यश्रवण कीर्तनाच्या कीर्तन आणि श्रवणामुळं काय होतंय, ती क्रिया जर तुमची सातत्यानं राहिली, त्या क्रियेच्याच शेवटी भगवंताचं स्मरण, जन्म लाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती. काय सांगितलेलं आहे की तुमचा जन्म लाभलेला आहे परमपुंसा. पुंसा या शब्दाचा अर्थ मनुष्य. परमपुंसा जन्म लाभा परमपुंसा अंते नारायण स्मृती. शेवटी नारायणाची स्मृती होती का? कृष्णाचं स्मरण होते का? पांडुरंगाचं स्मरण होते का? ते स्मरण होत नसेल तर बाकीच्या क्रिया काय? श्रम ही केवलम शारीरिक आणि मानसिक व्यर्थ वेळ घालवण्यासारखं आहे. म्हणून धामात गेल्यानंतर लोक धामात जात, पण धामात गेलं काय? सनकादी ऋषी गेले, बद्रीनाथला गेले, पण सनकादी ऋषीने तिथे जाऊन काय? नर नारायण ऋषीचा संग केला आणि त्यांच्याकडून कथा ऐकल्या. जेव्हा आपण तीर्थयात्रेला जाऊ आणि तीर्थयात्रेत गेल्यानंतर नुसतं आपण देवाचं दर्शन घेतलं तर देवाचं दर्शन आपल्याला भेटणार नाही. तीर्थयात्रेत गेल्यानंतर साधूचा संग केला पाहिजे, साधूला भेटलं पाहिजे आणि त्याच्या मुखातून त्या धामाची महिमा ऐकली पाहिजे, त्या भगवंताचे नाम, रूप, गुण, लीलाचं श्रवण केलं पाहिजे. आणि जेव्हा आपण त्या लीला ऐकू, श्रवण करू, त्या हृदयामध्ये साठवून ठेवू आणि त्या भगवंताच्या प्रती आकर्षण वाढेल, तेव्हा त्या जीवाची परिपूर्णा होती. नाही ते कितीतरी घोडे त्या केदारनाथला जातात, कितीतरी घोडे बद्रीनाथला जातात, कितीतरी घोडे यमुनोत्रीला जातात, कितीतरी घोडे
गंगोत्रीला जातात, त्यांना मुक्ती भेटते का? ते पिट्टू, डोलीवाले, भरपूर लोक येत राहतात, जातात राहतात. त्यांना व्यवसायाचं स्वरूप आहे. त्यांची चेतना काय? आम्हाला इथं पैसा कमवायचा आहे. आणि तुमची आपली यात्रेकरूंची चेतना काय असते? मला देवाचं दर्शन घ्यायचं. पण मला देवाचं दर्शन घेतल्यानंतर, जसं तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात, हॉस्पिटलमध्ये गेलात, तर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय केलं पाहिजे? नुसतं जाऊन पाहून यायचं आणि रोग तसंच घरी येऊन यायचं का? रोगाला तिथं सोडलं पाहिजे? काय वाटतं तुम्हा लोकांना? रोगाला तिथं सोडलं पाहिजे आणि निरोगी शरीर घेऊन आलं पाहिजे. हॉस्पिटलचं काम काय? मग आपण आध्यात्मिक हॉस्पिटलमध्ये जातोय, मग आपले रोग सोडून येतोय का तिथे? आणि निरोगी जीवन घेऊन येतो काय? हा खूप विचार करण्याचा विषय आहे. तुम्ही म्हणता प्रभूजी आम्ही तर कोणी यात्रा गेलो, आम्हाला का प्रवचन देऊ राहिले तुम्ही? याचा उद्देश एक आहे की भविष्यात तुम्ही जाता तर तुमची चेतना अशी असली पाहिजे की मी हॉस्पिटलमध्ये चाललोय, माझा रोग काय? जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानम दर्शनम, आहार निद्रा आपलं काम क्रोध लोभ मद मात्सर्य, हे 6 नरती रोग आहेत ना, मला तिथे सोडले पाहिजे. माझा स्वभाव, माझा वाईट स्वभाव आहे, माझा विचार आहे. मी तुम्हाला सांगतो, हे का सांगतोय? अक्षरशः यात्रेकरू त्या यात्रेमध्ये केदारनाथमध्ये एकूण काल काठ्यानं मारत होते लोक. दुकानदाराशी, त्या घोडीवाल्याशी, पिट्टूवाल्याशी, पुजाऱ्याचे एकूण एकाला पैशामुळं झडप. पुन्हा जे यात्रेकरू येत आहेत, आता एक महाराष्ट्राची लेडीज, आम्ही ज्या गाडीमध्ये बसलो, आम्ही 19 किलोमीटर चालत गेलो, 19 आणि आमचा जीव ऑलमोस्ट असं वाटतं की शरीर सोडावं. थंडी भयंकर, खाल्लेलं काही नव्हतं. आणि जसं जसं येतो, एक बाई भेटली, एवढं तास तिनं एवढी भांडली आम्हाला. खानदेशची होती वाटतं, मी आपले वैष्णव होते, भयंकर भांडली ती. म्हणले आला महाराज. महाराज म्हणू द्या. का बरं? तिच्या जीपमध्ये मी का बसलोय? कारण का तिच्या जीपमध्ये तिचेच लोक बसले पाहिजे. बरं, आम्ही बसलो ना, त्या पोलीसवाला म्हटलं बट महाराज, बसलो. उतर म्हटली. अहो मला बसू द्या, पाय माझे काहीच नाही, लय झाड. नंतर बसली तर बसली. अशी भांडत होती त्या गाय. म्हणजे गौरीकुंडपासून सोनपर्यंतचं जे 6 किलोमीटरचं अंतर आहे, तिनं नाही का असं वाटलं की गाडीतून उडी मारावा आणि याच्यात जीव द्यावा. कारण भांड्याची ताकद नव्हती तिच्याशी. 2-3 जण होते. सांगायचा मुद्दा असा आहे की आपण यात्रा करून आलोय, आपल्या स्वभावात, आपल्या यावर. मी त्यावेळेस एकच गोष्ट पाहिली, म्हणलं भगवंता, शारीरिक तर सहनता वाढवली, पण ही गोष्ट तू मानसिक सहनता वाढवली बरं हिच्यापासून. मला रिॲक्ट करायला आलो नाही, मी शांत होतो. म्हणलं भगवंत आज माझी परीक्षा पाहतोस, आणि इथला मी जर रिप्लाय दिला तर माझी यात्रा सफल नाही होणार. तिचं कर्म तिला करू दे, माझं कर्म, माझं रिमोट मी तिच्या हातात देणार नाही. तिनं मला किती उचकायचा प्रयत्न करू दे, पण माझं लाईफ मी उचकू देणार नाही, राग येऊ देणार नाही. त्या टायमाला मी माझं पेशन्स चेक केलं, याला म्हणतात. आणि म्हणून मी त्या यात्रेतून एकच गोष्ट शिकलो, आपल्याला खूप त्रास होईल, पण जसं मी गंगेच्या पात्रात बसलो होतो उत्तर काशीला, मी जाऊ शकलो ना, कारण मला ताप खूप वाढला होता, उठू शकत नव्हतो आणि मला थंडी पण भरलेली होती. कार्तिक माझ्याशी याच्यासाठी थांबलं होतं, केअरिंगसाठी. तर गंगामाईच्या एकच साक्षात्कार या गोष्टीचा झाला मला. गंगामाई जेव्हा निघाली गंगोत्रीतून, रस्त्यात तिला मोठमोठे पर्वत भेटले, रस्त्यामध्ये मोठमोठ्या दगडाच्या शिळा भेटल्या, माती भेटली, वृक्ष भेटले, पण तिनं कोण्या पर्वताला चिरण्याचा प्रयत्न नाही केला. तिनं काय केलं? सुरळीतपणे, संतपणे आपला रस्ता दगडांना, पर्वतांना, वृक्षांना पार करून, चिरून नाही का, आपल्या गंतव्याच्या पतीने स्थिर आणि तीव्र गतीनं वाहत होती. तिचा एकच ध्येय होतं, मी कधी समुद्राला जाईल. ही गोष्ट मी गंगोत्रीकडून शिकलो.
पण अखंडपणे तिला नाही का रस्त्यामध्ये कितीतरी पर्वत माती ढासळायची, दगडं पडायची, पण ती काय करायची, ती ढासळ की साईडनं करायची आणि आपल्या मार्गाला जायची. तिचं एकच ध्येय, तीव्र गतीत. त्यावेळेस मला कोणती मारण्याची प्रार्थना आठवते, कोणती माने मानते की भगवंता, जशी गंगा न थांबता समुद्राकडे जाते, तसेच पांडुरंगा हे कृष्णा माझी मती तुझ्याकडे जाऊ दे. तर मी ही गोष्ट शिकलो यात्रेतून की भगवंता, माझी शारीरिक असो का कोणती गती असो, माझी मती ना, माझं शारीरिक मानसिक हृदयातला काम क्रोध हे मला मोठमोठ्या त्या पर्वताप्रमाणे बाधा ठरतात. पण यमुना मैया, तू जशी जातेस ना, माझी एकच प्रार्थना आहे, हे यात्रेत गेले तर माझी मती कृष्णाच्या प्रती कमी नको होऊ देऊ. माझ्या मी दोनच गोष्ट मागितली यमुना माईला, गंगा माईला. काय मागितली की माझ्याकडून जप कधी बंद होऊ देऊ नको, जप, आणि तुझं विस्मरण नको व्हायला. जसं तुझ्यामध्ये मोठे मोठे भौतिक अडथळे आहेत, पण माझ्या हृदयामध्ये कितीतरी अडथळे आहेत जे अनर्थाचे. कामाचा अनर्थ आहे, कपडे जरी घातलं, काम वासना आहे म्हटलं, इच्छा आहे, ती मरत नाहीये. प्रभुपादाला एकाने विचारलं, प्रभुपाद हे लस्ट कधी संपेल? प्रभुपाद म्हणतात, जेव्हा महाविष्णू श्वास घेतात ना, तेव्हाच लस्ट समजेल. ती लस्ट दोन प्रकारची, का एक शारीरिक स्तरावर पूजाला प्रतिष्ठेचं, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, हे एका पर्वताप्रमाणे येतं. या पर्वतांना पार करणं सोपं असतं, मातीच्या पंचमहाभूताच्या, पण हृदयातले जे पर्वत बसलेले आहेत ना, त्याला पार करणं एवढं सोपं नाही मायबापांना. म्हणून आपण आध्यात्मिक जीवनात भक्ती करीत असताना जशी यमुना मैया, गंगा मैया त्या अडथळ्याला पार करून समुद्राकडे जातात, त्यांचे स्वामी कोण आहेत? गंगा यमुना ह्या स्त्री येतात आणि त्यांचे पती कोण आहे? समुद्र आहेत. त्याच प्रकारे आपण सगळेजण नाही का प्रकृती आहोत. आपल्याला सुद्धा आपल्या प्रवासामध्ये, ती तीर्थयात्राचा प्रवास असो, ते यात्रा असो, संसारूपी यात्रा असो, त्याच्यामध्ये हे अनर्थरूपी पर्वत नाही का येत राहते. आणि म्हणून त्याच्यातून नाही का काय केलं पाहिजे, आपल्या अडथळे दूर करून भगवंताकडे गेले, कारण नाही दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, गंगा यमुनातलं मी हे प्रसंग की त्याच्यात घाण किती पडत होती, पण त्या घाणीच्या कितीतरी नाले प्रवेश करीत होते, पण त्या नाल्यानं नाही का ती बाजूला करत नव्हती, ती आपल्या सामावून घेऊन आपलं स्वरूप देत होती. आणि आपलं स्वरूप देऊन काय करू लागली, तिला गंगेचं स्वरूप देत होती. तसंच साधकांचं कार्य, आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लोक येतील, पण त्याच्याकडे दोष न पाहता आपल्या सामावून घेतलं पाहिजे. आणि आपल्या भक्ती मार्गामध्ये प्रभुपादाने काय केलं, प्रभुपाद एक गंगा नदीसारखे होते आणि हिपी लोक कसे होते, वेगवेगळ्या डबक्यासारखे होते. पण जसे प्रभुपादांच्या संपर्क आल्यानंतर ते शुद्ध पवित्र झाले. तसंच आपण भक्ती मार्गात असताना आपल्या जीवनात सुद्धा लोक येत राहतील. त्यांची शारीरिक अवस्था, त्यांची मानसिक अवस्था, आर्थिक अवस्था, सामाजिक अवस्था, शरीराची अवस्था, सगळेजण दोषाने येणार. त्यावेळेस आपण त्यांच्या त्या गोष्टीकडलं लक्ष करता हे बघितलं पाहिजे, ते येत आहेत ना, हे गंगेकडून दुसरं मी गोष्ट शिकलो. म्हणून ही तीर्थयात्रा आपली, जर ही ती यात्रामध्ये जर भगवत स्मरण असेल तर ती यात्रा सफल होते. तसं संसाररूपी यात्रेमध्ये आपण प्रवास करतोय, त्याच्यामध्ये भगवत भक्ती असेल तर ती यात्रा सोपी जाते, नाही तर केवळ श्रमही केवलम होऊ शकेल. म्हणून तीर्थयात्रेचा उद्देश काय, साधूच्या संगतीत गेलं पाहिजे, त्याच्याकडून कृष्ण कथा ऐकली पाहिजे, भगवत कथा ऐकली पाहिजे. जसं भक्तिसिद्ध ठाकूर महाराज वृंदावनला गेले होते आणि गेल्यानंतर ऑप्शन दिलं होतं की कोणाला दर्शनाला जायचं दर्शनाला जा, कोणाला कथा ऐकायचं तर ऐका.
बरेच लोक 80% लोक, आणि माझा पण यात्रेतला अनुभव, 80% लोक दर्शनाला रेफर करतात. पण प्रभुपाद एकमेव भक्तिसिद्धांत ठाकूर महाराजाचं 3.5 घंटे प्रवचन ऐकलं. जेव्हा 1922 साली भेटले, 1933 साली प्रभुपादांना दीक्षा घ्यायची होती, तर एक जण त्यांचे गुरुभाऊ इंट्रोडक्शन करून देत होते प्रभुपादांना. तर भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज म्हणतात, आय नो, मी ओळखतो याला, हा चांगला श्रवण करतो आणि याला भगवंताच्या प्रती खूप रुची आहे, मी दीक्षा देणार. भक्तिसिद्धांत ठाकूर महाराजांनी काय पाहिले त्यांच्यामध्ये, प्रभुपादांमध्ये, हा श्रवण खूप चांगलं करतोय. म्हणून भक्तीचा मार्ग, भक्तीचा पाया तो श्रवणाच्या माध्यमातून होतो. तुम्ही जेवढं श्रवण करता तेवढंच भगवंताच्या प्रति रती वाढेल. आणि भक्तिसिद्धांत ठाकूर महाराजांना प्रभुपादांना जी दीक्षा दिली, त्या बाह्य गोष्टीकडे दिली नाही, तर त्यांची ती श्रवण करण्याची अवस्था पाहून दीक्षा दिली. आणि मग भक्तिसिद्धांत ठाकूर महाराज म्हणतात की धाम दिसलं का तुम्हाला, भगवंताचं धामाला तुम्ही पाहिलं का? तर नाही, तुम्ही डोळ्याची मशाज करून आले. काय आले? डोळ्याची मशाज. बघा, या संसारामध्ये एखाद्या स्त्री पुरुषाचं रूप पाहिले की डोळ्यात चित्तात बसतंय. हे कॉलेजचे पोरं दिवसभर डोळे शेकत बसतात ना, पोरं बघतात, पोरी पण तिरपे नजरानं बघतात, असं काही नाही. याच्यात सगळेच जण बघतात. ते बसतंय, डोक्यात भिंतय, प्रकृती जगात बसतंय. पण भगवंताच्या धामात गेल्यानंतर किती मिनिटं ते भगवंताचं धाम, भगवंताचं सौंदर्य, भगवंताच्या विग्रहाचं दर्शन किती मिनिटं बसतंय. लोक राधा मदन गोपालचं दर्शन कसं घेतात माहिती आहे? फ्लॅक्स सारखं, फ्लॅक्स. ते पहिले कोडॅकचे कॅमेरे असायचे माहिती आहे ना, ते काय करायचे, फ्लश मारायचे, लोक त्याचे डोळे बंद करायचे, तेवढं दर्शन घेतात आणि लगेच फोटो काढून मोबाईल काढून बसतात खाली. उलट तुम्ही धामात गेल्यात तर त्या डोळ्यात भगवंताचं रूप बघा, साठून घ्या, प्रार्थना करा. एवढी तळमळतेने प्रार्थना आपण जेव्हा करू ना, तेव्हा भगवंत स्वतःहून तुम्हाला दर्शन देते. शरीराने यात्रा करणे आणि मनाने यात्रा करणे याच्यामधला फरक आहे. पहिल्या काळामध्ये लोक पायी चालायचे, मन पहिलं पोहोचायचं. आता वारी येते, लोक एक एक दिवस काय, आम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, फिजिकल चालत चालतात. पण पंढरपूर वारीमध्ये कितीतरी. पण आजकाल काय झालं माहिती आहे, मन नंतर जातं, शरीर पहिलं पोहोचतंय. आपण नंतर कळतो आपण धामात जाऊन आलो का, जगन्नाथपुरीला जाऊन आलो की चारी धामला जाऊन आलो, नंतर कळतं. कधी? फोटो पाहिल्यानंतर. शरीर पहिलं पोहोचतंय, मन नंतर पोहोचतंय. आणि पहिल्या काळामध्ये कसं होतं, मन पहिलं पोहोचायचं आणि शरीर नंतर पोहोचायचं. म्हणून यात्रा करताना जेव्हा तुम्ही घरात राहा, पण चित्त तुम्ही घरी बसल्या बसल्या बद्रीनाथचं, त्याच्यानंतर केदारनाथचं, गंगोत्री, यमुनेत्रचं स्मरण करू शकता. पण तिथं जाऊन तुम्ही जर संसाराच्या गप्पा मारत असताल, राजकारणाच्या गप्पा मारत असताल, पत्ते कुटत असताल, याच्या त्याच्या निंदा करत असताल. मी जगन्नाथपुरी यात्रेमध्ये, आमच्या गावची यात्रा होती, म्हणजे आमच्या परिसरात महाराज नाही का भागवत कथा करण्यासाठी गेले होते. आणि गावचे काही मोठे टगे, जे शरीरानं वाढलेले, स्वतःला अति शहाणे समजणारे मूर्ख, जे पैशानं असतात ना, शरीरानं फुगलेले असतात, पावासारखे, ब्रेडसारखे, शरीर म्हशीसारखे वाढलेले, तिथं जाऊन त्या बसमध्ये पत्ते कुठल्या 7 दिवस भागवत कथा. आणि हे नालायक हरामखोर, शब्द वापरू नये, तिथे 7 दिवस रम्या खेळत बसले जगन्नाथपुरी धामामध्ये. आणि ह्या चारी धाम यात्रेमध्ये
70% लोक रेल्वेत पत्ते खेळत होते, चारी धावून येणारे. आणि माझ्यासोबत हरिद्वारहून जे बसलेल्या म्हाताऱ्या बाया, महाराष्ट्रीयन लेडीज, गळ्यात माळा, अर्ध्या मसनात गवऱ्या पावचल्यात, आणि त्या काय खेळत होत्या? तिरी. काय म्हणतात मला माहित नाही, मी कधी जीवनात खेळलो नाही. त्याच्यानं विचार करा, आम्ही दुपारा 12 वाजलं, 12:30 वाजता त्यांनी बकऱ्याचे तोंड न्यायचे, तोंड चालत होते. त्याचा बाप माझ्या बापाचं खात नव्हते. पण 1 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पत्ती खेळत बसले होते. इकडं बाया आणि तिकडं माणसं. म्हटलं, मला वाटलं 2-3च कोचमध्ये असेल. पण दुसऱ्या डब्यामध्ये गेलो, तिथं तेच दृश्य. त्याच्या पुढच्या डब्यात गेलो, तेच दृश्य. ते म्हणतात सगळेच पत्ते. काही जण मोबाईल खेळत बसले, काही पिक्चर बघत बसले, काही जण बातम्या बघत बसले होते. आता याला माहित होतं की हा जर नाही पाहिलं तर महाराष्ट्र बुडेल का काय. आणि काही जण गावात काय चालू आहे, पेरण्याचं काय चालू आहे. एकाचा विषय नाहीये की आपण धामामध्ये या ठिकाणी हे पाहिलं भगवंताचं रूप. आपण अलकनंदामध्ये स्नान केलं, गंगोत्रीमध्ये स्नान केलं. झुरळाला एवढं घाबरतात का? आज झुरळ पार्टी चालू झाली आता. कॉक्रोच जनता पार्टी. हा, असू द्या, काही फरक पडत नाही. हा, हरी हरी म्हणा सगळ्यांनी, हरी हरी म्हणा. काय म्हणा, हरी हरी. काय चालवत होता आपला विषय? हा हा, तुम्ही काय केलं पाहिजे? जसं गाय बैल दिवसभर खातात ना, रात्री रवंत करतात, तसं तीर्थयात्रा केल्यानंतर रवंत केलं पाहिजे यात्रेचं. मी भगवंताचं रूप पाहिलं, अंगाने गंगेचा स्पर्श केला, यमुनेचा स्पर्श केला. या मस्तकाने मी बद्रीनाथ भगवान विशालाचं दर्शन घेतलं, केदारनाथाचं दर्शन घेतलं. खरंच माझी तीर्थयात्रा झाली का? ते श्रवण झालं का? नुसते आले गेले बोंबलत आणि आले बोंबलत. पैसा खर्च केला, पर्यटन केलं, पण त्याच्यातून काहीच साध्य झालं नाही. म्हणून महत्वाचं काय की हल्ली जे धाम यात्रा आहे त्याचं काय आहे, प्रवासाचं योग्य प्रयोजन नसेल तुमच्या तीर्थयात्रेचं, तर ते केवळ काय होतो, प्रवास होतो. व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती होत नाही तीर्थयात्रेमधून. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुमच्याकडे धनसंपदा आहे, त्या धनसंपदाच्या आधारावर तुम्ही काय केलं, भक्ती न करता प्रवास केला, तर त्या प्रवासातून तुम्हाला शून्य गोष्ट साध्य होती. जसं खेचर जाऊन आले तसेच तुम्ही जाऊन आले. आता आमच्या एका भक्ताच्या बॅगमध्ये मुंग्या गेल्या होत्या नाशिकहून. मुंग्या का? त्या माताजीने शंकरपाळे केले होते. त्या मुंग्या जशा गेल्या तशाच नाशिकला वापस आल्या. ती म्हणली, बाई प्रभूजी त्या मुंग्या आहेत नाशिकच्या आहेत, तिथं सोडलं तर पाप लागल. म्हणलं आण बाई, मला काय आहे. आणि त्या मुंग्या कोणत्या होत्या? लाल होत्या. तुझी बॅग तिकडे ठेव, माझ्या अंगावर ठेवू नको. काय पडलं मुंग्यांना? काय भेटलं असेल? शंकरपाळे खाला भेटले. त्या मुंग्या लहान होत्या, बाकीच्या मुंग्या डोंग्या मोठ्या होत्या. मुंगळे होते, काही होते. काय हल्ली काय चालू आहे? केवळ पर्यटन चालू आहे. आणि जो पर्यटन करतो, प्रवास करतो, तो जन्ममृत्यूच्या चक्राच्या प्रवासामध्ये फसतो. भौतिक पद्धतीनं प्रवास करताना, भौतिक चेतनेनं प्रवास करताना, तर भौतिक संसाराच्या प्रकृतीमध्ये आत टाकताना, आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रवास करताना, तर आध्यात्मिक प्रवास तुमचा वैकुंठाकडे जाईल. आणि हे धाम, हे भगवंताचे काय येतं, काय येत माहिती आहे का? जसं भारताचे एक हे असतात ना, काय म्हणतात त्याला, राजदूत, दूतावास, तसं भगवंताचे दूतावास आहेत.
त्या ठिकाणी जाऊन त्या दूतावासामध्ये ही रिक्वेस्ट केली पाहिजे. दूतावासामध्ये जाऊन आलं की दूतावासातले भारी लोक आहेत, मॅडम भारी येतं, सर भारी येतं, सिस्टम भारी आहे. नाही, तिथं जाऊन त्यांना रिक्वेस्ट करायची, का ॲप्लिकेशन द्यायचं. काय ॲप्लिकेशन द्यायचं की तुमच्या देशामध्ये घ्या आम्हाला. घेतात ना, नुसतं ॲप्लिकेशन न देता आले तो म्हणतो अहो मला तुमच्या देशामध्ये घे, ती घेईल का तुम्हाला? तसं धामात गेल्यानंतर तिथल्या धामाच्या भगवंताला ॲप्लिकेशन करायचं आहे की मला तुमच्या देशामध्ये, पंढरपूरला गेला तर पांडुरंगाला म्हणजे पांडुरंगा तुमच्या देशात. तुकाराम महाराज काय म्हणतात, आम्ही जातो आमच्या गाव, आमचा राम, आमचं गाव देहू नाही आहे, नाशिक नाही आहे, रामवाडी नाही आहे, देवळा नाही, कसमध्ये पट्ट्यातले नाही येत. हां हां तुम्ही 60-70 वर्षाचे, तुमच्या शाळेत मास्तर मोठ्या पोस्टला असतात, मूर्तीनंतर 60 वर्षानंतर बाड बिस्तारा प्रत्येकाला उचलायचा. पण आपला मूर्खपणा काय माहिती आहे का, सगळे मारणार आहेत, मीच मारणार नाही. सगळे घेऊन गेले नाही, पण मी घेऊन जाणार आहे ना. लय चिकट लोक बाबा, दारूला 4,000 घालतील, दक्षिणा 10 रुपये टाकतील. उलट तिथं आसक्ती सोडली पाहिजे आणि ॲप्लिकेशन दिलं पाहिजे, पांडुरंगा मला तुझ्या धामात घे. संतांना प्रार्थना करायची, बालाजीला गेलात तिथं प्रार्थना केली पाहिजे. ॲप्लिकेशन द्या. ॲप्लिकेशन म्हणजे काय, भक्तीचं ती तळमळ दाखवा, तर ती यात्रा सफल आहे. नाही तर काय नाही. पैशाचा, शरीराचा अपव्यय आहे आणि मनाचं मनोरंजन आहे. 3 गोष्टी कळाल्या तुम्हाला. पैसा, एन्जॉयमेंट, दुसरी गोष्ट काय, शरीराचा त्रास आणि मनाचं काय, मनोरंजन आहे. याच्या व्यतिरिक्त काही होत नाही. म्हणून भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये सौनकादी ऋषी म्हणतात, जर तुमची यात्रा नारायणाच्या प्रती रती वाढू शकली नसेल, तुमची क्रिया जर वाढू शकत नसेल, तर श्रम ही केवलम, सगळं कष्ट आहेत, बाकी काही नाही. मग काय असलं पाहिजे, रती वाढली पाहिजे, नारायणाच्या प्रती अटॅचमेंट, आसक्ती वाढली पाहिजे. आणि ती अटॅचमेंट काय पाहिजे, संसिद्धी हरितोषणम, भगवंताला प्रसन्न करण्याची क्रिया असेल तर ती यात्रा, ती क्रिया, ते कार्यक्रम, ती भक्ती, ती तुम्हाला भगवंताला प्रसन्न करू शकेल. त्या क्रियामध्ये एक पाहिजे, हरी संसिद्धी तोषणम. आता पुंबी दुध श्रेष्ठ धर्म वर्ण, आपलं वर्ण विभाग हा श्लोक आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की तुमची क्रिया पांडुरंगाला प्रसन्न करणार असली पाहिजे. जर ही असेल तर ती 4 धाम यात्रा सफल आहे. नाही तर तुम्ही 4 धाम काय, केवळ एक शेवटची कथा सांगतो आणि एंड करतो. एक साधूकडे काही शिष्य होते, तुम्ही ऐकली असेल ही कथा. आश्रममध्ये राहून राहून कंटाळले. म्हणले महाराज तीर्थयात्रेला घेऊन जा. म्हणले बाबा माझं शरीर थकलंय, तुम्ही जाऊन या. मग हे शिष्य तीर्थयात्रेची तयारी करू लागले. म्हणले गुरु महाराज तुम्ही आले असते तर बरं झालं असतं. म्हणले एक काम करा, मी ती येत नाही, पण माझं प्रतिनिधित्व म्हणून एक भोपळा आहे ना, घेऊन जा, दुधी भोपळा कडू, ती घेऊन जा. आणि माझं रूप असल्यामुळं याला आंघोळ घाला, तुम्ही जो खाणार प्रसाद तो याला भोग लावा, जिथं दर्शन घेताना याला दर्शन दाखवा, मीच आहे. ठीक आहे. असं करता करता सगळे शिष्य मेहनत करू 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 तीर्थयात्रा करून आले. गुरुने विचारलं कसे झाले रे बाबा यात्रा? म्हणे महाराज छान झाला, त्रास झाला. म्हणजे अच्छा 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 चांगलं. मग भोपळा दिला तो कुठे आहे? म्हणणे आहे ना महाराज, घेऊन या. म्हणे काय काय केलं पोरांनो? म्हणे महाराज ज्या ज्या नद्यांना गेलो तिथं स्नान घातलं,
ज्या ज्या कुंडाला गेलं तिथं स्नान घातलं, अंगाचा मळ काढला, पण मनाचा मळ नाही काढला. लोक त्या तप्तकुंडामध्ये अंगाला साबण लावलं घसत होते. म्हणलं तुला सगळं मळ इथंच काढायचा होता का? म्हणलं याला बुडवा पाण्यामध्ये. लय संतापायचं. लोक घाण सोडत होते. ते यमुनामाई एवढी पहिली चांगली होती, सगळ्या साड्या सोडल्या. घाण घाण साड्या, अरे तुमच्या काय बोलायचे. आणि आपले लोक देवाला तीर्थस्थान म्हणतात, सगळ्यात घाण जास्त का नेमकं यमुनेत्रेच्या पायथ्याशी, म्हणजे इथे यमुना आणि तिथंच टॉयलेट बाथरूम, सगळे तिथं वॉशरूम करा, तेच पाणी यमुना माह्यामध्ये. म्हणजे तुम्ही खाचं दिवस बकऱ्यासारखं तिथे जाऊन हागायचं का? सांगायचं म्हणजे लय काय न बोललेलं बरं. मी आज लय कंट्रोल केलं स्वतःला. हा, मग तब्येत बी ठीक नाही ना, लय ठोकण्याच्या मूडमध्ये होतो. पण तुम्ही नव्हती तीर्थयात्रा म्हणून तुम्हाला ठोकून उपयोग नाही. हा, हा. पण जे ऐकते, अंगाचा मळ काढणं सोपं असतो, मनाचा मळ काढणं कठीण असतं. शिष्यानं विचारलं, हो म्हणले महाराज यात्रा झाली. म्हणले अच्छा अच्छा, कापा याला कापा, प्रसाद म्हणून वाटला. सगळं महाप्रसाद झालं, कवन घेता नाम घ्या झालं, सगळं खाल्ला. तोंड बारीक झाली सगळ्यांची. पण काय झालं? मला महाराज कडू आहे. म्हणले अरे तुम्ही सगळ्याला स्नान घातलं, दर्शन केलं, नाही होत, गोड झाला पाहिजे ना. काय झालं पाहिजे? गोड झाला पाहिजे. तसंच म्हणलं राजांनो, तीर्थयात्रा करून जर तुमचा स्वभाव गोड नाही झाला, कडू कारल्यासारखा, कडू भोपळ्यासारखा कडूच राहिला, तर काय आहे? स्वभाव नाही सोडला. ते कडू भोपळ्यात म्हणजे जितेची खोड मेलेशी जात नाही, कडू कारलं गोड होत नाही. तसंच आपला जर स्वभावामध्ये, आपल्या क्रियामध्ये जर बदल घडत नसेल तर काही अर्थ नाही. म्हणून तीर्थयात्रा गेल्यानंतर मनाचा मळ काढा, चांगले विचार घेऊन या. आणि विचारामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असेल तर ती म्हणजे भगवत नाम घेऊन या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून भागवतामधला हा श्लोक मी मुद्दाम आणला. धर्म स्वशिष्टितना पुंसा विक्षुक्षेना कथासु नोत्पादम रती श्रम ही केवलम. धर्म स्वनिष्ठिता. धर्म म्हणजे काय? भगवंताच्या प्रति प्रेम. स्वनिष्ठिता पुंसा म्हणजे त्याचा धर्म काय, कशात घेतला पाहिजे? भगवंत. विक्षुक्षेना कथासु, भगवंताच्या प्रति काय वाढलं पाहिजे? रती वाढली. आणि ती जर रती वाढत नसेल तर इथं भागवतम म्हणताय श्रम ही केवलम, व्यर्थ आहे सगळं. म्हणून मायबापांनो, याच्या पुढे जेव्हा कधी यात्रेला जाता हे ध्यानात ठेवा. दोन गोष्टी होत्या. घरचे खुश होते यात्रा करून आल्यानंतर, म्हणजे काहीतरी फिरवलं, यांना बाबांना वैताग दिला. जसं एक माताजी म्हणे, लग्न झाल्यापासून हा बाबा मला कुठंच घेऊन जात नाही. म्हणलं बाई 2-4 दिवस उपाशी मार, 5व्या दिवशी घेऊनच गेला पाहिजे. पण तुम्हाला काय घर सुटत नाही. तर गेल्यानंतर तिथे त्या जसं तुम्ही पोहोचता धामात, तिथं माळा उचलल्या पाहिजे आणि कथा ऐकल्या पाहिजे तरच. नाही ते गेले, आंघोळी झाल्या, दर्शन झाले की हॉटेल बघायचं. कुठं हॉटेल आहे? खाल्लं, हॉटेल कुठं जाऊन झोपायचं, राहिलेला मोबाईल पाहायचं. कशाला गेला तिथं? खायचं प्यायचं हागायचं होतं तर मग तिकडे कशाला गेलं? इथंच करायचं होतं सगळं. जी क्रिया तुम्ही घरी करणार आहे ती क्रिया तिथं करीत असाल तर काहीच अर्थ नाही. त्या क्रियाच्या व्यतिरिक्त काय केलं पाहिजे? श्रवण करा. साधूला भेटा. साधू कोणते? जिथं भगवत कथा होतात. कोणता दिसला की लगेच साधूला म्हणा अरे ये बाबा, नाही, त्याच्याकडून कथा ऐका प्रामाणिक. कोणत्या कथा? त्याच्या गाव गप्पा नका. लय कंटाळा आला गाव गप्पा ऐकणाऱ्याच्या. पीवर बाबा एकच आहे, धामाचं महत्व सांग, पांडुरंगाचं महत्व सांग. नसेल तर पुस्तक घेऊन जा आणि तिथे कथा करा. जेवढे तुम्ही जाता तेवढा वेळ केवळ भगवंताला घाला. जर ते तुम्हाला घालू शकले नाही तर जाऊच नका.
पाप करायला नका जाऊ, तर पुण्य करायला जा. हेच यात्रेचं महत्त्व आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं यात्रेमध्ये भगवंताच्या धामामध्ये भगवत नाम जप करा. आणि तो नाम जप, कथा ऐकणं, नाम जप करणं आणि भगवंताचं दर्शन, तीनच गोष्टी झाल्या पाहिजे. भगवंताचं दर्शन डोळ्यानं, कानाने कृष्ण कथा, मुखाने प्रसाद आणि हरिनाम जप. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. हे यात्रेचं. आणि मस्तकानं काय करा, भगवंताचं दर्शन घ्या. अशा पद्धतीनं तुम्ही काय करा, तीर्थयात्रा सफल करा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे